हे स्वारगेट बस स्टँड फक्त पुणेच नाही तर अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वाधिक वर्दळीचं एस टी बस स्टँड आहे. पण त्याचं एंट्री पॉईंटच बघा काय त्याची दुरावस्था आहे. सगळं खड्ड्यांचं साम्राज्य आहे. मग एक दोन खड्डे नाही तर मग मोजायचे झाले तर मग तिथून मोजायचे झाले तर किमान इथंच 25-30 खड्डे असले तर आरामशीर निघतील. मग बघा आत्ता इथं ह्याच रिक्षा चालकांनी इथं पेवर ब्लॉक टाकून, कारण आत्ता एक बाईक पडली अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. मग आता तात्पुरतं बुजवलं पण हे बघा सगळ्या खड्ड्यांची म्हणजे गाडी कशी आदळते बघा. त्याचा डेमोज आता आपलं नितीन आपल्याला दाखवेल प्रेक्षकांना. हे बघा कसं आता तरी इथं पेवर ब्लॉक टाकल्यामुळं हे किमान त्याचं हादरे कमी बसतात. पण पुढच्या खड्ड्यात ती आरामशीर नक्कीच आदळणार आहे ती गाडी बघा. म्हणजे हे अशासाठी दाखवतोय की हे बघा प्रत्येक ठिकाणी ह्या अख्ख्या बस स्टँडमध्ये तिकडं तर सगळ्यात मोठा खड्डा होता तो बुजवला. पण विशेष म्हणजे गेल्या महिनाभरापूर्वीच हे खड्डे बुजवल्याची माहिती इथल्या सुरक्षा रक्षकांनी दिली. पण महिन्याभरातच पुन्हा या खड्ड्यांची दुरावस्था कशी झाली. हे सगळे रिक्षावाले आहेत, काही एस टी बसचे वाहन चालक आहेत. काय काका हे दरवेळेसचं नेहमीचं काय म्हणणं आहे. हे खड्डे कसे पडतात काय. हे सगळे हे मोठे मोठ्या गाड्या येतात इकडं, फोरीवरी गाड्या येतात इकडं. त्याच्यामुळं आमच्या रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सगळे आम्हाला सांगून सगळे व्यवस्थित खड्डे बुजवतात. एस टी नाही बुजवत का. एस टी नाही बुजवत. का बरं काय कारण सांगतात. कारण त्यांना टाइम करतात ते दुर्लक्ष करतात. काय माहिती आता त्यांना साहेबांनाच विचारलं काय पाहिजे. रिनोव्हेशन होणार मग असं काय घ्यायचं? नाही ते काय कल्पना नाही आम्हाला. काही नाही होणार. कसं आहे, तुम्ही किती खड्डे बुजवा परत खड्डे पडणार. कारण हे निकृष्ट दर्जाचे करतात. त्याच्यावर व्यवस्थित डांबर वगैरे टाकत नाहीत. आणि कोणाकडनं करतात हे खरं काम याचं आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे, एस टी महामंडळाचं. त्यांनी जर त्यांना पत्र दिलं तर हे सगळं काम होईल. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणतो बस स्टँड मध्ये एस टी महामंडळाच्या अंडर येतं ते त्यांचं काम आहे ना. महापालिका म्हणते आमचं काम नाही. महापालिका म्हणते रस्त्याच्या पलीकडे आम्ही. बरोबर हा. आहे. पण हे सार्वजनिक बांधकाम मंडळ जे आहे त्यांना हे सगळे जे हायवेचे रस्ते आहेत ते सगळे त्यांना त्यांच्याकडे असतात, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे. मग हे बस स्टँड म्हणजे एस टी महामंडळाच्या अंडर येतं ना. त्यांची एक शाखा आहे ना स्थापत्याची. पण त्याची दखल त्यांनी तर घेतली पाहिजे. कमीत कमी शासनाने घेतली पाहिजे ना. शासनाने घेतली पाहिजे ही सगळी दखल. शासन दखल घेत नाहीये. एक लेडीज 3 मुलांना घेऊन पडली असती ते पाहिलं म्हणून आम्ही रिक्षा संघटनाचे सगळे अध्यक्ष सगळे कार्यकर्ते होते. सगळ्यांनी म्हणून ते खड्डे बुजवले आम्ही 5. किती खड्डे असतील अंदाजे. अंदाजे 10-12 खड्डे 15-16 खड्डे टोटल. पलीकडे पण आहे. हे कधीपासून येतं? आज तरी पाऊस कमी नाही नाही, हे रोज 7-8 लोक पडतात. महामंडळ दखल नाही घेत. नाही घेत, दुर्लक्ष करतं. सगळे रिक्षावाले मंडळ आहेत हे इथं व्यवसाय करतात प्रवाशांसाठी. त्यांनी सांगितलं की एस टी महामंडळ अजिबात दखल घेत नाही. महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला किंवा करतो धरतो. मग एक महिन्याभरापूर्वीच बदलले. मग परत खड्डे कसे पडले याचाच अर्थ निकृष्ट दर्जाचं काम होतं. त्यामुळे पुन्हा प्रवाशांची असं जर एस टी महामंडळ स्वागत करणार असेल तर महामंडळाकडे प्रवासी येणार कसे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. बरं दर पावसाळ्यातली हीच अवस्था आहे. आम्ही दर पावसाळ्यात ह्या खड्ड्यांची बातमी दाखवतो. नंतर एस टी महामंडळ तात्पुरती मलमपट्टी करतं. यंदाही तेच आम्हाला करावं लागतं. हे इथं खेदानं नमूद करावं लागतं. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंदन पुंजे, झी मीडिया, पुणे.